लहान भक्तांना सप्रेम जय गुरु. जय गुरु जय गुरु. आज गणेश चतुर्थी चा दिवस आहे. हो 7 सप्टेंबर. श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा हो. येथे सुद्धा बालगोपाल मंडळी गणेशाची स्थापना करत असतात. हो संस्थांमध्ये स्थापना झालेली आहे हो आणि एक ज्येष्ठ लहानू भक्त आपल्यासोबत आहे. हो तर त्यांच्या जीवन प्रवासात हो त्यांना आलेले समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव ते आपल्याला सांगणार आहे. दाजी जय गुरु. जय गुरु बाबाजी. जय लहानूजी बाबा. जय लहानूजी. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव मोतीराम बापूरावजी तालन, मूळचे राहणारे जामगाव. जामगावचे. हो. अच्छा. तर ते वरुड जवळचं जामगाव ना? नाही नाही, नांदगाव खंडेश्वर तालुका. अच्छा, तिकडले. बरं. तर तुम्हाला आलेले समर्थ लहानूजी बाबांचे संपूर्ण अनुभव तुम्ही लहानूजी स्वानुभव या चॅनलला सांगा. सर्वात आधी कधी आले होते दर्शनाला आणि तुम्हाला कसं कळलं का इथे? तर आमच्या इथं वर्धा नदी या काठावर बरं. म्हणजे आश्रम म्हणून देवस्थान आहे. तिथं आमचे लहान बाळ जन्मलं का तिथं आम्ही जावळे उतरायला येतो. तिथं आल्यानंतर मग महाराजांच्या दर्शनाला येत असतो. हे नाही, इथे कसे का जुळले बा? तर मग तिथून इथं आलो दर्शन आले. बरं. इथं दर्शन घेतलं, स्वतः पाहिले बाबाले, मी सर्व केलं. पण एक दिवस अचानक माझ्या स्वप्नात आले बाबा. अच्छा. कुठं? आमच्या घरी. बाबाजी असताना? बाबाजी हजर असताना बरं. स्वप्नात आले. स्वप्नात आल्यावर त्यांनी मी दर्शन घेतलं, माझ्या पत्नीनं दर्शन घेतलं, माझ्या आईनं दर्शन घेतलं, माझ्या 2 मुलीनं दर्शन घेतलं. तर बाबा काय म्हणते म्हणले का म्हणते का रे म्हणते तुला 2 मुलीच आहे काय? मी म्हटलं हो बाबा. मुलगा तुला जर दिला तू एक काय देशील? तर मी म्हटलं बाबा 5 रुपयाची पेढे वाटेल. ठीक आहे म्हणे. स्वप्नातली गोष्ट? स्वप्नातली. संध्याकाळी 5 वाजता स्वप्न होतं आणि सकाळी स्वप्नात 5 वाजले होते. नाही संध्याकाळचे स्वप्नात आले तेव्हा वृंदावन होतं मातीचं, तिथं बसले होते. असं वृंदावन होतं, तिथं बसले आणि त्यांनी सांगितलं का ठीक आहे तुला मुलगा जर झाला तू काय देशील? तर मी म्हटलं बाबा 5 रुपये पेढे वाटणे हरकत नाही. झालं. त्याच्यानंतर मग बाबा या दरातून निघून आले आणि सकाळी मला जाग आला. जाग आल्यावर पाहतो तर बाबा आले बुवा. मग योगानं तेच बाबाच्या प्रसादानं हा मुलगा जन्मला. दादाचं नाव? दादा नाव सांगा तुमचं. रवींद्र मोतीरामजी ताला. अच्छा. तुम्ही म्हणजे समर्थ लहानूजी बाबांचा कृपा प्रसादच आहे. हो हो प्रसाद रूपाने तुम्ही चालले ते आता दाजी सांगत आहे की बा हा एक प्रसाद आहे. हे सुनबाई. राहणं कुठे आहे का तुमचं? आमचं राहणं आता सध्या अमरावतीला, साईनगर अमरावतीला राहतो. इथं आमचा महाप्रसादही असते. बरं. बंद करा बाबा. हो असं का? आणि म्हणजे आम्ही माझा वाढदिवस हो मी इथंच मनवतो दरवर्षी. मी कुठेही जरी असलो तरी 6 तारखेला मी इथे येतो. म्हणजे बाबाजींना स्वप्नात येऊन जो दृष्टांत दिला आणि तुमचा जन्म सार्थक केला. 6 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी. अच्छा. गुढीपाडव्याचा जन्म झाला म्हणून आम्ही त्याचा वाढदिवस इथं साजरा करत असतो असं काय? बाबाच्या ठिकाणी. गुढीपाडव्याला येता का इथे? नाही, गुढीपाडवा तिथीप्रमाणे पुढे जाते मागे येते. तारखेनुसार? पण हे तारखेनुसार 6 तारीख महिना होता तेव्हा जाळी उतरवले. नेहमीप्रमाणे आम्ही आमच्या वर्धा नदीच्या काठावर आसरा देवस्थानात तिथं जाळी उतरवले. इथं दर्शनाला आलो. बाबा इथं बसले होते या ठिकाणी आणि आम्ही ती लाईन लागली दर्शनाची. 5-6 फुलाचा हार घेतला होता. हार 8 आण्याचा. किती रुपयाचा? 8 आण्याचा फक्त. आणि मग बाबाले माझा नंबर आला, मी अर्पण केला. आता वाट म्हणले किती रुपयाचे पेढे वाटतं तू तर तुला दिला ना मुलगा. असं प्रॅक्टिकलमध्ये बोलले माझ्यासोबत बाबा. असं? हो. वाट म्हणे आता किती रुपये पेढे वाट. तो हा प्रसाद. इथला प्रसंग सांगा इथला दर्शनाचा. मग हे दर्शन घेताना तेव्हा बाबा माझ्यासोबत बोलले तिकडे तोंड करून. कुणीकडे? भिंतीकडे. अरे म्हणे आता तुला मुलगा झाला किती रुपयाचे पेढे वाटतो तू वाट आता. तेव्हापासून मी इथं त्यांचा वाढदिवस म्हणून तारीख 6-4 तिथीला आम्ही येतो आणि अन्नदान त्या ठिकाणी आमच्या परीनं करतो. तिथं देत असतो. तिथं एवढा अनुभव आहे. आता जुळलेले आहे तुम्ही तेव्हापासून. पहिलं स्वप्नच दिलं तुम्हाला बाबा? 100%. त्याच्या अगोदर आम्ही दर्शनाला येऊ परंतु स्वप्नात घरी आले आणि तुळशी वृंदावन होतं आमच्या घरी मातीचं. तिथं बसले. आमची पाण्याची नांद भरली होती. नांदीबाजी बसले. ते सांगे म्हणजे का रे तुला 2च पोरी आहे का? मी म्हटलं हो. तर मग पोरगा दिला तर काय दिसेल, मुलगा दिला तर मी 5 रुपयाची पेढी वाटी. ठीक आहे म्हणे. असे निघून गेले. बाबा इकडे आले आणि नंतर काही दिवसानं तो जन्माला आला. तो हा प्रसाद. आणि म्हणून त्याच्या निमित्तानं आम्ही नेहमी जिथं दर्शन. नेहमी म्हणजे वय आहे तुमचं? माझं 82.
82 वर्ष वय आहे. हो. अच्छा. आणि तुमचं राहणं आता बाबूकडेच आहे की नाही, दामगावात. जामगावला? तसं येत असतो, जात असतो. अमरावतीला मुलगा आहे, बडनेरला मुलगा आहे, अमरावतीला 2 मुली आहे, परिवार मोठा आहे, सगळे सर्व्हिसवर आहे. अशा पद्धतीचं दर्शन बाबाजींनी तुम्हाला दिलं? 100%. स्वप्नात तर दिलंच, इथं तर बरं दिलंच. इथं तर नेहमी दर्शन देते. आम्ही यज्ञ झाला होता तुकडोजी महाराज त्या इथं, तेव्हा मी भजनात इथं होतो. तेव्हा महाराजनं एक वाक्य वापरलं होतं का, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणे, म्हणजे प्रिय मित्रांनो, तुम्ही 2 मिनटं फला एक थोडंसं दक्षिणा द्या. म्हणजे कोणती दक्षिणा? फक्त तुमच्यापासून एक हातभर अंतर जागा ठेवा. हे असं लाईन बसल्या होतं. तेव्हा मग ते हातभर अंतर ठेवल्यावर सगळं सज्ज झाले आणि बाबा इकडून आले, स्टेजवर गेले. कुठं? बाबा स्टेजवर गेले. मग लहानोजी तुकडोजी महाराजचं भजन झालं, महायज्ञ झाला होता इथं. तेव्हा मी इथं होतो, यज्ञाला होतो. हां, साक्षीदार आहे तुम्ही? साक्षीदार आहोत. प्रॅक्टिकल मस्त कन्या होत्या, वरण, तिखट वरण कन्या. खूप यज्ञ झाला मोठा. महाराज भजनाले तुकडोजी महाराज आणि बाबा भजन होय ठावकर. लहानोजी बाबा तिथं बसले होते स्टेजवर, पण वर नाही, खाली बसले होते विशेषतः. हो, हे महत्त्वाचं. ह्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार तुम्ही? 100%. तर दाजी बोला. आत्ताचा एक माझा अनुभव असा आहे. सांगा ना, सांगा. या नाही इकडे. हिच्यावाली माझ्या पत्नीची तब्येत खराब झाली होती आणि तिचं पोट एवढं दुखत होतं का तिला कशाचीच सूद नव्हती. बरं. मग आम्ही काय केलं, रविवारी दिवशी कवी मंडळ, डॉक्टर कवी मंडळ अमरावतीचे फेमस आहे पोटाचे, त्यांच्याकडे हिला घेऊन गेलो. बरं. 3 दिवस ॲडमिट ठेवलं. पोट थोडं कमी झालं, पण दुखायचं. मग त्यांनी सुट्टी दिल्यानंतर घरी आणलं. घरी आणल्यावर एवढं पोट दुखलं तिच्यावालं का त्याचा अंतच नाही. आमच्या नातेवाईकाला म्हटलं, तुम्ही जा लहानोजी महाराजचा प्रसाद घेऊन अंगारा आण, तीर्थ अंगारा. मग ते कार घेऊन आले इथं आणि तीर्थ अंगारा घेऊन आले. तर ते अंगारा घेऊन आले तर इथं हे गडबड होऊन राहिली पोटानं. म्हणजे कवी मंडळ जवळून आणल्यावरही पोट दुखतच होतं. आणि जसा महारालीचा अंगारा लावला, मी म्हटलं महाराज अंगारा लावतो आणि शनिवारीच मी दर्शनाला येतो. आज म्हणजे आज त्यानिमित्त दर्शन आलं. आणि त्यानिमित्त म्हणजे आजचा दिवस म्हटलं होतं मी, म्हटलं होतं. म्हणजे गणपती बसवायची वेळ आहे आणि शास्त्रानुसार सांगितलेलं आहे ब्राह्मणांना का 1:30 वाजेपर्यंतच बसवायचा आहे, नंतर मुहूर्त नाही. पण तरी म्हटलं आपण शनिवारीच बोलला, शनिवारीच तुला मी आत्ता दर्शनाला. त्या निमित्तानं तेव्हापासून जसा अंगारा लावला तेव्हापासून तिचं अजूनही पोट दुखलं नाही. म्हणजेच लहानोजी महाराजचा अंगारा हा माझा आत्ता ताजा 4 दिवसाचाच अनुभव आहे. नाही असे तर माऊलीनं एवढे भरपूर मला अनुभव आहे माऊलीचे. म्हणजे कसं मी जे मागितलं आत्तापर्यंत सन्मान धनान जेवढं मागितलं तेवढंही माऊलीनं मला आत्तापर्यंत दिलेलं आहे. म्हणजे जी मी इच्छा प्रकट केली ते दिलीच आणि माझी इच्छा पूर्ण माऊली पूर्ण करती आहे आणि करणारही, माझा दृढ विश्वास माऊली. तर तुम्हाला सर्वांना एक लहानोजी स्वानुभव या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या लहान भक्तांना असं एक आवाहन करत असतो की अन्नदान, गोसेवा आणि गुरुदक्षिणा या योजना आपल्या शाश्वत योजना इथे आहेत संस्थांच्या. त्याच पद्धतीने अलीकडे एक लहानू प्रसादालय नावाची भव्य दिव्य इमारतीचं बांधकाम सुरू आहे. तात्पुरत्या स्वरूपाचं तिकडे एक प्रसादालय आपलं आहेच, तात्पुरची व्यवस्था आहे. परंतु जेव्हा उत्सवामध्ये जन्मोत्सव असो किंवा रक्षाबंधनचा पुण्यतिथी उत्सव असतो त्यावेळेस अनेक दूरदूरचे लहान भक्त इथे येत असतात आणि त्या ज्या जुन्या काळातल्या रूमा आहेत त्यांची गैरसोय होते आता राहण्याची. त्या कारणानं संस्थांनी एक मोठा ड्रीम प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे. तर त्याकरता सगळ्या लहान भक्तांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एक असं आवाहन करत असतो की फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती आपण त्या कार्याला सुद्धा दान केली पाहिजे बा, असं एक आवाहन करतो. आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले दादानी सुद्धा सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहे. माऊलीच्या कृपेनं माझा मुलगाही इंजिनियर झाला, मुलगी इंजिनियर झाली. मुलगी ज्या दिवशी इंजिनियर झाली लागली त्या दिवशी ती म्हणे मी माझा पहिला पगार लहानोजी महाराजला अर्पण करेन. त्या पद्धतीनं आम्ही जसा पहिला पगार झाला तिथं आलो, लहानोजी चरणी तिचा पहिला पगार आम्ही अर्पणही केला. 36,000 किती होतं प्रसादालयामध्ये 36,100 काहीतरी रुपये, 4 रुपये दिले आणि 4 रुपये असे निघाले. ते 4 रुपये सुट्टे घेऊनच आले. एवढा निघाला तेवढा
बाबाजींनी तुम्हाला प्रत्यक्ष प्रेरणाच दिली याचं. हो. मी तुम्हालाच नाही, सगळ्या लहान भक्तांना या माध्यमातून मुलाखत पाहत असते की नाही, आणि तर त्याच्यातून प्रेरणा घेतली ते आभाळावर देते, आपण फक्त तीळभर द्यायची इच्छा ठेवतो, ते आभाळावर देते ना आपल्याला. आणि उद्देश असा का बाबाच्या कृपेनं माझा सर्व परिवार सर्व्हिसला लागलेला आहे. अपेक्षा जेवढी केली लहानपणीच केली होती अपेक्षा, माझे मुलं गेलं पूर्ण सर्व्हिसला लागले. मुलं लागले, मुली लागल्या, नातू लागले, पंतू लागले, सगळे लागले सर बाबाच्या कृपेनं. काहीच कमी नाही. आमच्या कुटुंबात भरपूर आहे आणि निरंतर राहील अशी रानुजी चरणी आम्ही प्रार्थना करतो. तर सर्वांना माझा जय गुरु. जय गुरु. धन्यवाद. जय गुरु. जय गुरु.